आम पापड बनवताना मी जे चूक केली ते चूक तुम्ही करू नका, नाहीतर तुमचा पण पचका होऊन जाईल. तर काय केलं, मी सर्वप्रथम आंबे छान वॉश करून घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि त्याचे तुकडे तुकडे करून घेतले. मग गॅसवर कढई ठेवली, त्यात पाणी टाकलं आणि हे सगळे तुकडे त्यात टाकून घेतले आणि 10 मिनिट छान त्याला शिजू दिलं. मग त्यानंतर गॅस बंद करून त्याला थंड होऊ दिलं आणि मग ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आणि त्याला बारीक करून घेतलं. नंतर लगेच गॅसवर कढई ठेवली, त्यात ती आंब्याची पेस्ट टाकून घेतली आणि त्याला मिक्स करून घेतलं. मग त्यात साखर टाकली आणि त्याला पण मिक्स करून घेतलं आणि तसंच होऊ दिलं. पण या मिश्रणात काही आंब्याचे तुकडे राहिले होते, ते मी कसे चमच्याच्या साहाय्याने काढून टाकले. नंतर त्यात जिरे पावडर, मीठ, काळं मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून त्याला एकजीव करून घेतलं. 2 मिनिट तसंच होऊ दिलं. मग गॅस बंद केली. एका ताटाला थोडंसं तूप लावून त्यात हे तयार मिश्रण ट्रान्सफर केलं आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला छान स्प्रेड करून घेतलं. त्याला 2 दिवस छान उन्हात वाळू दिलं आणि चाकूच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला आणि बघा किती छान आपला आम पापड ताटापासून सेपरेट झाला. नंतर त्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घेतलं आणि आंबट गोड चवीचा आम पापड तयार झाला.